श्री स्वामी समर्थ. आज 11 एप्रिल, पुण्यतिथी सप्ताहाचा 3रा दिवस. काल रात्री मठातून निघायला थोडा उशीर झाल्याने सकाळी पण उशीर झाला, पण प्रवासाची ओढ मात्र तीच होती. मठात आल्यावर सर्वप्रथम दर्शन घेतलं ते औदुंबर वृक्षाचं. दत्त संप्रदायात औदुंबराला साक्षात दत्तात्रेयांचं रूप मानलं जातं. अशी श्रद्धा आहे की जेव्हा आयुष्यात खूप दुःख किंवा संकट असतील तेव्हा या वृक्षाला मनोभावे 108 प्रदक्षिणा घातल्यास ती दुःख दूर होतात, मनातील नकारात्मकता नष्ट होते आणि मनाला खरी शांती मिळते. पण जर 108 प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर मनात स्वामींचं नाव घेऊन पूर्ण श्रद्धेने घातलेली एक प्रदक्षिणाही तितकीच फलदायी ठरते. स्वामी फक्त तुमचा भाव बघतात. येथे प्रदक्षिणा घातल्याने एक वेगळीच आत्मिक शक्ती मिळते. आज मठात गेल्यावर सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतलं ते एका ताईने काढलेल्या सुंदर रांगोळीने. स्वामींच्या दरबारात प्रत्येकजण स्वतःच्या परीने काही ना काही सेवा करत असतो. ही रांगोळी सुद्धा त्याच भक्ताचे एक निरर्थक रूप आहे. आणि हे बघा, आजचे स्वामींचे तेजस्वी रूप. स्वामींचा दरबार इतका प्रसन्न दिसतोय की त्यांच्याकडे बघतच राहावेसे वाटत आहे. स्वामींचे ते डोळे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे ते तेज बघून असं वाटतं की ते आपल्याकडे बघून सांगत आहेत, घाबरू नकोस, मी सगळं बघून घेईन. यज्ञकुंडात आहुती दिल्या जात आहेत. स्वाहा या शब्दाचा अर्थ आहे आपले अहंकार, वाईट विचार आणि संकट या अग्नीला अर्पण करणे. आज पोचायला थोडा उशीर झाला. भक्तांचं सामूहिक पारायण आधीच सुरू झालेलं होतं. मठातील सर्वात पवित्र आणि शांत दृश्य म्हणजे सामूहिक गुरुचरित्र पारायण. मागच्या 2 दिवसापासून मला हे दृश्य कॅमेऱ्यात टिपायचं होतं, पण आज स्वामींच्या कृपेने तो योग आला. शेकडो भक्त जेव्हा एकत्र बसून एकाच सुरात आणि एकाग्रतेने गुरुचरित्रातील ओव्या वाचतात ना, तेव्हा तिथे निर्माण होणारी पॉझिटिव्ह एनर्जी शब्दात सांगणं अशक्य आहे. उशिरा पोहोचल्यामुळे सामूहिक पारायणात बसता आले नाही, पण आता या निवांत क्षणी स्वामींशी संवाद साधण्याची ही संधी मला मिळाली. गुरुचरित्रातील प्रत्येक ओळ वाचताना असं वाटतं की साक्षात स्वामी माझ्या पाठीवर हात ठेवून उभे आहेत. ही सेवा पूर्ण करताना मनाला जे समाधान मिळाले ते माझ्यासाठी कोणत्याही सुखापेक्षा मोठे आहे. आणि आता वेळ आली आहे या दिवसातील सर्वात उत्साही क्षणाची, स्वामींचा पालखी सोहळा. मठातील पालखीचं वातावरण इतकं चैतन्यमयी असतं की तिथे पाय आपोआपच थिरकायला लागतात. टाळ मृदुंगाचा नाद, स्वामींच्या नामाचा जयघोष आणि वेगवेगळी गाणी मनाला एक वेगळीच उभारी देतात. आज पालखी सोहळ्यात देवीच्या गाण्यांचा सूर लागला आणि आमचा उत्साह द्विगुणित झाला. आम्ही मनापासून या गाण्यांवरती नाचलो आणि तो क्षण अक्षरशः जगलो. भक्तीमध्ये जेव्हा आपण स्वतःला विसरून नाचतो ना, तेव्हा मिळणारा आनंद हा कोणत्याही शब्दांपलीकडचा असतो.
पालखी सोहळ्यानंतर सायंकाळची आरती झाली आणि त्यानंतर लगबग सुरू झाली ती रात्रीच्या महाप्रसादाची. कोणी भाज्या चिरतंय तर कोणी चपात्या करतंय. आणि हे बघा, लहान चिमुरडेसुद्धा लाडू घेऊन आपली सेवा रुजू करत आहे. रात्रीची वेळ आणि मठात रंगलेलं हे कीर्तनाच्या सुरांमध्ये आजचा हा तिसरा दिवस खूप सुंदर रीतीने पूर्ण झाला. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. उद्या भेटूया चौथ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत स्वामींच्या नामाचा आधार घ्या. सुखाची वाट आपोआप गोसेल. श्री स्वामी समर्थ.